हा मुख्य उद्देश माझा पंचमतलं स्वतंत्र बसू या विषयावर तुमचंही मला या बाबतीत काहीतरी मार्गदर्शन लागेल, तो विषय आपण नंतर बोलू. जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच लक्षात आलं की संभाजीनगरला पण ट्रॅफिक व्हायला लागलेली. मी जालन्यामध्ये एक सामूहिक विवाहाच्या कार्यक्रमाला गेलो. अपेक्षा होती की पक्ष कार्यालयात यावं म्हणून, मग तेवढा तिकडे वेळ झाल्यामुळे मला इकडे यायला वेळ झाला आणि प्लस एक छोटामध्ये ॲक्सिडेंट किंवा भांडण चाललं होतं, त्यामुळे इकडे थोडा यायला वेळ आणि अवकाळी पावसाचा देखील घेण्याचं काम केलं आणि MIDCच्या बोर्डामध्ये मार्केट दरापेक्षा जास्त दर हे आपण बिल्किनच्या त्या लोकांना देण्याचं काम केलं. हे दोन एक्विजिशन आपण त्यावेळी करून घेतली, लोकांनी सहकार्य केलं आणि मूलभूत संकल्पना होती की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. माझ्या माहितीप्रमाणे की DIMICच्या अंतर्गत जपानवरून जसं ग्रीन एनर्जीचा एक प्रकल्प आपण पैठण आणि याच्यामध्ये केला, त्याच्यानंतर राणेसाहेब झाल्यानंतर आपण ग्रीन इंडस्ट्रीचा पहिला प्रकल्प आपण हा संभाजीनगरमध्ये आणि त्यावेळेचा औरंगाबादमध्ये आणण्याचं काम केलं होतं. आणि आश्चर्यचकित इंडस्ट्रियलायझेशन आणि करण्याचं काम त्यावेळीच्या शासनाने करण्याची भूमिका घेतली. नंतर मग आम्ही शासनात आलो, पण एकही इंडस्ट्री दुर्दैवी लगेच आरोला फोन लावण्याचा प्रयत्न केला MIDCच्या. त्यांना विचारलं, बोलले साहेब आपल्याला एक्विजिशन जे दर जास्त दिल्यामुळे ही कॉस्टिंग जास्त झाली. मग मी त्यावेळी त्यांना युक्ती म्हणून दुर्दैवाने म्हणावं लागेल की MIDCनी जमिनीचे दर एवढे मोठे ठेवल्यामुळे आज तिकडे इंडस्ट्रियलायझेशनसाठी कोणी यायला तयार नाही किंवा कोणी आलेलं नाही. जपान बरोबर ज्यावेळी त्यावेळी आमचा करार झाला होता, तो करार पैसे जमिनी हे घेऊन ठेवलेले आहेत शेतकऱ्यांकडनं आणि DIMICची स्थापना झाली, परंतु आता अद्यापही DIMICसाठी एकही कारखाना यामध्ये अजूनपर्यंत. आम्ही लोकांना सांगतो की DIMIC येणार, चांगले उद्योग येणार, तरुणांना रोजगार मिळणार, या सर्व गोष्टी होणार. आणि मग अशा प्रकारे जर अशा तयार झालेल्या MIDC जर ओसड खात असेल तर मला असं वाटते हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला देखील आमचा स्पष्टपणे इशारा राहणार आहे की यामध्ये देखील मोठे उद्योग ह्याला स्वतः शासनाने आणलं पाहिजे. आता शासन सांगते रोज की नवीन प्रकल्प येणार आहेत, नवीन प्रकल्पाची आमची मान्यता मिळालेली आहे. तो भाग वेगळा की या प्रकल्पाचे जे जे कारखाने आहेत किंबहुना जे कारखान्याचे ऑफिस आहेत हे मुंबईमध्ये, काही महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहे, पण त्यांचे करार दावोसमध्ये झाले. दावोसमध्ये पण 40 कोटी रुपये खर्च करून पूर्ण मंत्रिमंडळ गेला होता आणि त्याच्यात जे काय करार झाले. मग आमचा सवाल असा आहे की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये किंबहुना छत्रपती संभाजी महाराजांच्या या इंडस्ट्रियलायझेशन नगरीमध्ये कुठचे कारखाने येणार आहेत ह्याचाही देखील जाब आम्ही शासनाला विचारणार आहोत. आणि मग त्यातले असलेले करारापैकी एवढी चांगली असलेली जी इंडस्ट्री बनवण्याचं काम करत असताना मग रोजगार तुम्ही उपलब्ध का करून देऊ शकले नाही, हाही प्रश्न हे आपल्या माध्यमातून निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय. या व्यतिरिक्त देखील अनेक संघटनात्मक पण देखील ज्या गोष्टी होत्या. आज खैरे साहेबांची भेट झाली, दानवे साहेबांबरोबर मी काल परवा मुंबईला आम्ही एकत्रित सभेला होतो आणि सभा यशस्वी करण्यासाठी देखील माझा पुढाकार आपले जे अनिल परबजी आहेत, आदरणीय आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आम्ही केली आणि यशस्वी रीतीने प्रमुखांनी पण जे दुर्दैवाने राजीनामा दिलेले आहेत. अर्थात पक्षाचा एक अंतर्गत जरी प्रश्न असेल तरी देखील एक पक्षातला एका दुसऱ्या पक्षातला एक कार्यकर्त्या नात्याने त्या राज्याला पुरोगामी विचार आणि विशेषतः राज्याला आत्ताच्या काळामध्ये असलेला वडीलधारी मार्गदर्शन म्हणून घेऊन आदरणीय पवार साहेबांची पण तेवढी नितांत गरज या राज्याला आहे. अर्थात ते करत असताना देखील त्यांनी काही राजीनामा दिला म्हणजे मी रिटायर होणार अशातल्या काही संकेत दिलं नाही आणि मग 2-3 दिवसामध्ये ते त्याच्याबद्दलचा फेरविचार करणार आहेत. म्हणून पक्षाच्या वतीने पण वेगळी भूमिका होईलच होईल, पण मी देखील काल ट्विट करून आदरणीय साहेबांनी देखील हा जो असलेला निर्णय त्याचा विचार करावा, अर्थात तो त्यांच्या अधिकाराचा विषय आहे, म्हणून तोही प्रश्न तुमच्यासमोर मी मांडण्याचं काम केलं. धन्यवाद. सध्याची राजकीय परिस्थिती सुरू आहे, सकाळी असं आम्हाला कळालं होतं की ज्या महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा आहेत त्या रद्द करण्यात आल्या. आपण ते मुंबईहून कळालं नाही का. 14 तारखेला योगायोगाने मी पुण्याचा संपर्क प्रमुख आहे. परवापर्यंत आमच्या सभेच्या सर्व चर्चा एकमेकांशी चर्चा झालेली आहे. पुणे शहरातील, कारण योगायोगाने ती सभेची जबाबदारी ही अजितदादांवरती आहे, कारण प्रत्येक नेत्याने आपापल्या जिल्ह्यामध्ये जबाबदारी घेतलेली आहे आणि म्हणून परवापर्यंत तर ती चर्चा होती किंवा ती होणार आहे सभा आहे. दोन्ही शहराचे प्रमुख जे आहेत
दोन्ही शहराचे प्रमुख आमचे आहेत आणि त्यांचे आहेत. शहराचे प्रमुख ते दोघांची संवाद व्यवस्थित चालू आहे आणि दोघांकडनं असं काही झालं नाही. त्यांनी प्रांताध्यक्षांना पण विचारण्याचं काम केलं. प्रशांत जगताप जे काँग्रेस राष्ट्रवादीचे त्यांच्याकडनं तसं सुतोवाच काय आले नाही. पण आता हे जे तुम्ही बोलताय असं नाही, याच्यात 2 दिवस अगोदर तर नव्हती. काल ज्या सभा झाल्यानंतर वरती स्टेजवरती सभा झाल्यानंतर सभेमध्ये कुजबूज अशी होती की आता पुढच्या जे सभा आहेत काही काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ऊन होणार आहे. पुढच्या हे ते कसं करायचं, घ्यायचं का कसं करायचं, किंवा आपण काही टायमिंग पुढे पाठी करायचं, अशी कुजबूज होती. पण अजून काय अधिकृत झाले नाही. पण आपण म्हटल्याप्रमाणे मी अधिकची माहिती घेईन आणि ते करण्याचं काम केलं. पण मला असं वाटतं ती जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती असल्यामुळे आणि काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच मोठ्या प्रमाणावरती जे काल आपण पाहिलं की पक्षाचेच अध्यक्ष आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय पवार साहेबांनीच राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पण जो एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर कदाचित ही शक्यता पण नाकारता येणार नाही की 14ची तारीख ही पुढे होईल, रद्द होणार नाही, तारीख मात्र पुढे जाऊ शकते. आणि कामगारचं 8 तासाची शिफ्ट आता 12 तास येते. कामगार संघटना म्हणून आपण याविषयी काही बोलत नाही. कामगारांची काय नाही, याबद्दल जे देशस्तरावरती पण देखील 44-40 जे कायदे होते त्याची 4 लेबर कोडमध्ये आता अंमलबजावणी करण्याचा निर्णय झालेला आहे. मुळामध्ये ह्याला का कायदा आम्ही यासाठी सांगतो की लोकसभेमध्ये हा रात्रीच्या वेळी हा कायदा पास करून दिलेला आहे आणि याच कायद्याचा भाग म्हणून असे असंख्य कायदे भविष्यकाळामध्ये इकडे महाराष्ट्राला किंवा इतर राज्यामध्ये लागू व्हायला पाहिजे अशी ती धारणा देखील केंद्र सरकारची आहे. पण मागच्या सरकारने आम्हाला शाश्वत केलं होतं आणि विशेषतः आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांकडे ज्यावेळी आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही हे लागू करणार नाही, म्हणून तो विषय नव्हता आणि म्हणून त्याची चर्चा होत नव्हती. परंतु आता नवीन शासन आल्यानंतर ईज ऑफ डुईंग म्हणजे कामाच्या प्रणालीमध्ये स्वायत्त यावं आणि त्याला सुबलता यावी अशा नावाखाली अनेक कायद्यांमध्ये त्यांनी या विधानसभेमध्ये देखील बिल आणण्याचं काम केलं. डिसेंबरमध्ये तो बिल आणण्याचं काम केलं. विधानसभेमध्ये गोंधळामध्ये त्यांनी पास करण्याचं काम केलं. मात्र विधान परिषदेमध्ये भारतीय कामगार सेनेचा एक प्रतिनिधी म्हणून घेऊन किंवा पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी या विषयावरती 40 मिनिटं भाषण करून तो बिल रोखण्याचं काम केलं. आणि आता ज्यावेळी बिल आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की सर्व संघटनेला त्यांनी बोलवलं पाहिजे आणि सर्व संघटनेशी विचार विनिमय करूनच हे पारित केलं पाहिजे. तशी एक बैठक आज झालेली आहे आणि विधान या गेल्या ह्याच्यामध्ये पण देखील ईज ऑफ डुईंगच्या नावाखाली हा जो छोटा बिल आला होता त्याला त्यांनी मान्यता देण्याचं काम जरी केलेलं असेल तरी देखील सर्व संघटनांनी मिळून जी कृती समिती झालेली आहे आम्ही त्यांना चार्टर ऑफ डिमांड माननीय मंत्री महोदयांना दिला होता, देण्याचं काम केलंय. मी त्याच्यामध्ये बैठकीला होतो. डॉक्टर कराड ते होते, भारतीय कामगार सेनेचे चाळकेजी होते, भाई जगताप होते, शशिकांत शिंदे होते आणि या सर्वांनी मिळून घेऊन त्यांना हे स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून भविष्य काळामध्ये विधानसभेमध्ये किंबहुना परिषदेमध्ये हा जर काळा वेळ आणण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला तर रस्त्यावर उतरून आम्ही याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटत नाही की कळामुळे झालं असेल, पण कुटुंबांबरोबर चर्चा करून नक्की काहीतरी झालं. कालचं तुम्ही जर पाहिलं असेल तर ते सर्व म्हणजे अजितदादांना पण माहीत होतं, मला ते सुप्रियाताईंना पण माहीत होतं. तर मला ते याच्या अगोदर घरात चर्चा होऊन हा निर्णय घेण्याचं काम केलं. कारण आपण शक्यतो प्रतिभाताई अशा राजकीय व्यासपीठावरती येत नाही आणि पुस्तकाचंच निमित्त घेऊन साहेबांनी हा निर्णय का घ्यावा तर हाही कदाचित असू शकतो. पण मी सांगितल्याप्रमाणे की आता 1-2 दिवसामध्ये याचं स्पष्टीकरण आल्यानंतर म्हणून त्याच्याबद्दल जास्त न बोलता त्यानंतर आपली प्रतिक्रिया किंवा त्यानंतर आपल्याला जे वाटते आणि त्यानंतर हे कशासाठी झाला असावा किंवा झाला नसावा ह्याचाही थोडा विश्लेषण आपल्याला मला वाटते योग्य वेळी करता येईल. त्यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाईजी होते, म्हणजे तेच आमचेच मंत्री होते आणि त्यावेळी मी सांगितल्याप्रमाणे की दावोसमध्ये जपानचा करार झाला होता असं आम्ही ऐकून होतो. म्हणजे मला माहित नाही, पण मी आता जसं लगेच इमिजिएटली, कारण माझा एक स्वभाव आहे की आपण टीकेला आरोप नाही करायचा, म्हणून मी आरोला फोन लावला तर त्यांनी असं सांगितलं की इकडे रिस्पॉन्स कमी आहे कारण
ह्याची एक्विशन जी कॉस्ट होती आणि बाकीची जी कॉस्ट आहे ती जास्त असल्यामुळे तर मी त्यांना सांगितलं की बाबा ही काय चाकणची सारख्या 5 स्टार नाही आहे. तर हा मराठवाडा रिजनमध्ये तुम्ही ऑलरेडी BD हा ग्रेड आपण ऑलरेडी दिलेला आहे. तर तुम्हाला त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून तुम्ही जर अट्रॅक्ट केलं तरी होईल. आणि जपानचं काय झालं असं म्हणजे मी त्यांना विचारलं नाही तर ती माहिती मी आधीची घेण्याचं काम केलं. आणि जसं आपण म्हटल्याप्रमाणे की गेल्या वेळी काही जपान होतो तो त्यावेळी मला पवार साहेबांनी जबाबदारी दिली होती. मी पहिला कामगार नेता होतो की ज्याकडे उद्योग खाता होता म्हणजे उद्योग राज्यमंत्री. पण आमची भूमिका अशी राहिली की आम्ही संघटना टिकवत असताना भारतीय कामगार सेना म्हणून आता असेल किंवा अगोदर पण महाराष्ट्र रेजिमेंट संघटना म्हणून असेल उद्योग आणलं पाहिजे, उद्योग टिकले पाहिजे. उद्योग टिकले तर कामगार टिकतील आणि कामगार टिकलं तर आम्ही संघटना म्हणून करू. तर नक्कीच माझा पाठपुरावा त्याच्याबद्दल राहणार आहे. मला जरा पत्र त्यांनी असं सांगताना लगेच मोगम बोलले मला अशी की बस ती कॉस्टिंग खूप जास्त आहे आणि त्या एक्विशनच्या मुळे. पण आता जसं काय होतं आपण क्रॉस सबसिडाईज पण करतो कारण MIDC हा बोर्ड आहे. तर बोर्डामध्ये काही ठिकाणी आपण 5 स्टार म्हणून असेल तर आपण बेनिफिट घेण्यासाठी आपण ऍड पण करतो कॉस्ट. तर कुठे जिकडे बेनिफिट नाही समजा आता विदर्भला आहे तर आपण कॉस्टिंग इकडची तिकडे वाढवतो इकडे आपण क्रॉस सबसिडाईज करतो. त्यांचं म्हणणं आहे की इकडे आपण बिडकीनला आणि म्हणजे मीच त्याच्या साक्षीदार असल्यामुळे त्यावेळी की आपण ती कॉस्ट जास्त दिली होती कारण त्यावेळी लोक जमीन द्यायला तयार नव्हते. खूप मोठं आंदोलन झालं तयार नव्हते आणि ते दिले. पण आपण देत असताना की ही जमीन ऑलरेडी कोणाला तरी द्यायची आहे असं इन माइंडमध्ये ठेवून आपण ती एक्विजिशन करण्याचं काम केलं होतं. तर आता हा गणित का बिघडलाय हाही प्रश्न आहे. आणि म्हणून जसं यांनी प्रश्न विचारलं की आम्हाला बोलता येणार नाही कारण आम्ही इकडे बोलू का हा माईक नाही ना माईकची गरज नाही. महाविकास आघाडीची सभा पोस्टपोन होऊ शकते काय चित्र आहे नक्की काय म्हणजे पवारांच्या राजीनाम्यामुळे सगळा गोंधळ झालाय का? नाही योगायोगाने मी पुण्याचा देखील संपर्क प्रमुख आहे. पक्षाच्या वतीने आदरणीय अजितदादाजींकडे ती जबाबदारी दिली गेली होती आणि गेल्या 2 दिवस अगोदर देखील तर बैठक होणार आहे अशी होती. पण परवाच्या दिवशी 1 तारखेला अशी एक कुजबूज आमच्यामध्ये अशीच चालली होती की या पुढच्या ज्या सभा आहेत कारण ऊन खूप असल्यामुळे आता ते सभेचं टायमिंग चेंज करायचं किंवा काय करायचं अशी एक साधक बाधक चर्चा होती. गेल्या आठवड्यापर्यंत माझे शहरातले प्रमुख आणि विशेषतः राष्ट्रवादीचे शहर प्रमुख हे एकमेकांशी संपर्कात आहेत. तोपर्यंत तरी देखील ही सभा काय पुढे गेलेली आहे अजूनपर्यंत पाहिलेलं नाही. अर्थात तो निर्णय आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यायला पाहिजे कारण ती पूर्ण जबाबदारी आदरणीय अजितदादाजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी घेण्याचं काम केलं होतं आणि त्याला आम्ही सपोर्ट करण्याची भूमिका घेतली होती. कालचं हे घडल्यानंतर कदाचित कार्यकर्त्यांमध्ये जे एक मनामध्ये एक जे कलह निर्माण झालेला आहे किंवा जे उत्साह होता कार्यकर्त्यांमध्ये तो कुठेतरी कालच्या निर्णयामुळे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. पण अर्थात 2-3 दिवसामध्ये स्वतः अजितदादाजींनी सांगितलेले आहेत की आदरणीय शरद पवार साहेब या विषयावरती विचार करतील. मला असं वाटतं 2-3 दिवसानंतर आपल्याला हे विचारलं तर बरं राहील. पण हा पूर्ण ते अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्यामुळे ही सभा जी आहे कदाचित पोस्टपोन्ड होईल, रद्द होणार नाही कारण या सभा व्हायला पण पाहिजे रिजन वाईज. तर हे होऊ शकतो की त्या तारखा पुढे जातील पण फार तर फार रद्द होणार नाही असं वाटतं. मी अत्यंत दुःखदायक आहेत कारण आदरणीय पवारसाहेबांना मी कधी थांबताना पाहिलेलं नाही आहे. म्हणजे सत्तेत असताना पण सत्तेत नसताना पण केंद्रामध्ये असताना पण राज्यामध्ये असताना पण तर ते कधी थांबलेले दिसत नाही. अर्थात अशी ही त्यांच्या मनामध्ये भावना का आली हाही एक माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. परवाच्या दिवशीच आम्ही एका पुस्तकाचा ओपनिंग होता इस्लाम जिमखान्यामध्ये त्यावेळी भेटलो होतो आणि एका लग्नाला ते नंतर जात होते. माझा कुर्ता बघून त्याने असं केलं सचिन काय ब्लॅक घातला होता मी ते कुर्ता हे कुठे काय ब्लॅक घालून आलास. तर असं आहे म्हणजे त्याच्याशी तो संवाद एकदम खूप जवळचा माझ्या आयुष्यातला राहिलेला आहे. तर ते अशा प्रवाहातून बाहेर जाऊ शकत नाही अशा मनातला एक म्हणजे भावना मांडणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि नक्कीच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं की साहेब अध्यक्षपदापासून राजीनामा देणार नाही हे शक्यच नाही होऊ शकत नाही. अर्थात काही सांगताना आता सांगतायत की ते पक्षाचे पदावरून बाजूला गेलेले आहेत ते पण बाजूला गेलेले नाही आहे. पण पक्षाचा प्रमुख या नात्याने जी जबाबदारी स्वतःहून करणं आणि पक्षाच्या बाहेर राहून दुसऱ्याला जबाबदारी देऊन काम करणं ह्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती विसंगती पण देखील पुढच्या काळामध्ये येऊ शकते. अर्थात साहेबांचा कंट्रोल तर राहणारच आहे, साहेबांचा मार्गदर्शन हा राहीलच राहील. पण
पण जसं कार्यकर्त्यांची भावना आहे किंवा त्याच्यातला त्यांनी फेरविचार करावा. अर्थात हा आता राष्ट्रवादीचा टोटल अंतर्गत प्रश्न जरी असला तरी देखील तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण नक्कीच वाटेल की नवीन प्रवाहामध्ये नवीन जात असताना, कारण पवारसाहेबांनी जे मला त्यांच्यामधून जवळून जे पाहिलेलं आहे, त्यांनी एक पिढी नाही 3 पिढ्या तयार केल्या. त्यांच्या पक्ष स्थापन झाल्याच्या पासून फक्त नवीन लोकांना संधी दिली अशातलं नाही, त्याच्यानंतर कोणाला द्यायची, त्याच्यानंतर कोणाला द्यायची, अशी 3 फळी निर्माण करण्याचं काम पण देखील केलं. सुप्रियाताईंच्या माध्यमातून युवती ही नवीन संकल्पना ही त्या काळामध्ये पण त्यांनी मांडण्याचं काम केलं. त्यामागचा हेतू असा होता की एक लिडरशिप जर उद्या सिनियर झाली तर दुसरी लिडरशिप, दुसरी झाली तर तिसरी लिडरशिप, अशी एक फळी तयार करण्याचं काम त्यांनी करून देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून कधी कधी त्यांनी सांगताना सांगितलं की आता काय म्हणतात त्याला, भाकरी उलटली पाहिजे, पण भाकरी उलटायला तवा उलटून तर चालणार नाही ना, तर भाकरी उलटली पाहिजे, पण नेहमी त्यांनी भाकरी बदलत गेलेले आहेत ते. अर्थात हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आणि त्यांचा निर्णय असला तरी देखील मला असं वाटते 2-3 दिवसांमध्ये याच्यात अजून स्पष्टीकरण होईल आणि त्याच्यानंतर याचं विश्लेषण करण्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण आनंद होईल, कारण 20-22 वर्ष मी देखील त्यांच्या सहवासामध्ये काम केलं. म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारतो, काल वेगळा सुरू होता आणि एकट्या अजित पवारांचा वेगळा सुरू होता. त्याच्याकडे कसं मला असं वाटते की फक्त अजितदादांचा नाही, पण सुप्रिया ताई किंवा आहे तर नाही, त्याला कारण असं आहे की कदाचित कुटुंबामध्ये ही चर्चा झाली असावी अगोदर. कारण काही जरी असलं तरी देखील, जसं आज पक्षप्रमुख आमचे आदरणीय उद्धवजी असतील, आदित्यजी असतील, तर ते घरामध्ये एक पक्ष जरी असला तरी देखील एकमेकांशी चर्चा करतात का, तो तिकडे देखील चर्चा त्यांची झाली असावी. म्हणून प्रतिभाताई आल्या होत्या, म्हणून सुप्रियाताई, आणि म्हणून कदाचित त्यांनी हा दिवस एक निवडला असेल की पुस्तकाचा हा सांगता करून हा भाग 2 देऊन मग मी लोकांच्या समोर जाऊ का, तर असं मला वाटते अगोदर कदाचित त्यांची चर्चा झाली असावी. शिवसेना म्हणून तुम्हाला डेव्हलप केलं, कारण सोबत होते, सोबत सगळ्या आघाड्यांमध्ये लढत होते आणि आता एक मोठं नेतृत्व बाजूला होतं. नाही, मला असं वाटते की त्यांनी मी बाजूला होणार आहे असं सांगितलं नाही. त्यांनी एका जे घटनात्मक पद आहे किंवा कॉन्स्टिट्युशनल जे पार्टीला जे मिळालेला जो पदाचा जो अधिकार आहे त्याच्यावरून आहे, म्हणजे जे डे टू डे फंक्शनिंग आहे ते डे टू डे फंक्शनिंग सोडून ते करण्याचं काम करत आहेत. म्हणून जसं काल आमचे प्रवक्ते आदरणीय संजय राऊत साहेब बोलले की ते निवृत्त होत नाही आहे राजकारणातून, त्या पदावरून निवृत्त होत आहेत. तर याचा अर्थ असा आहे की व त्याचं मार्गदर्शन मिळू शकतो. आणि जसं काल अजितदादांनी सांगितलं तेव्हा ते काय कुठे जाणार आहेत का, ते राहणारच आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही पार्टी चालवणार आहोत. तर सेटबॅक किंवा काय अशा गोष्टी आम्हाला तरी वाटत नाही. राष्ट्रवादीची राष्ट्रीय मान्यता राष्ट्रीय अध्यक्षपद असू शकतं का पक्षाचं शरद पवार, म्हणजे अध्यक्षपदाचा राजीनामा किती वाटतो? हा व्हॅलिड पॉईंट आहे तुमचा, पण ते आम्हाला विचारण्यापेक्षा ते राष्ट्रवादीलाच विचारलेला बरोबर आहे. पण हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे, पण काय असतो की मान्यता त्याची जाते पण पक्ष राहतो. मान्यता याचा अर्थ आहे की त्याला नॅशनल लेवलला मान्यता त्याची जाते, तिची फॅसिलिटी जे इलेक्शन कमिशनला जाते, पण पक्ष म्हणून तुम्ही रेजिस्टर्ड असलेला जो पक्ष असतो त्या पक्ष आपण करतो. रेजिस्टर्ड पक्ष जर ऑल इंडियाला केला तरी ऑल इंडियाला राहतो अशी माझी समज आहे. पण त्याला जे दर्जा मिळायला पाहिजे, त्याला जे मान्यता मिळून, एफिलिएशन मिळून घेऊन ज्या सवलती असतात किंवा ज्याचा जो कवच असतो तो काढण्यात आलेला आहे असं मला वाटतं. कालच्या या राजीनामा नाट्यामुळे कुठेतरी ढिली झाली असं अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की आज पृथ्वीराज चव्हाणांनी सरळ सांगितलं की राष्ट्रवादीचे संबंध आहे, म्हणजे ते भाजपसोबत त्यांची बोलणी सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. पटोलेंनी पण राऊत साहेबांवर आरोप केला की त्यांनी चोबडेपणा वगैरे करू नये. कालच्या ह्या 24 तासामध्ये यांनी फार प्रखरतेने आरोप केले, त्यामुळे ही वचनमूळ ढिली झाली आहे का असं मला वाटतं. अजिबात वाटत नाही. त्याला कारण असं आहे की आपण कालच सभा आपण पाहिली. आता हे झाल्यानंतर मी जसं म्हणूनच अगोदर तुम्हाला सांगितलं की 2-3 दिवसानंतर मलाही आवडेल याचं विश्लेषण करायला आणि पक्षाच्या वतीने पण करायला होईल. अर्थात पक्षाचे प्रमुख प्रवक्ते त्याच्यामध्ये बोलतील, पण करायला आवडेल की कशा प्रकारे हे चाललेलं आहे किंवा झालेलं आहे की नाही. पण आज पुरतं तरी देखील सर्वांचं संभाषण चालू आहे, सर्वांशी ते बोलत आहेत. मी जसं सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचे फार जास्त मी जसं सांगितल्याप्रमाणे नाही, आता काही काँग्रेसचे जे ज्येष्ठ आहेत ते त्यांचं विश्लेषण करतात, पण ते सर्वच विश्लेषण त्यांचा जो असलेला ते श्रेष्ठींना मान्य आहे की नाही मान्य हा एक संशोधनाचा भाग आहे. पण अर्थात ते सिनियर आहेत, त्यांना प्रत्येक पक्षाला आपली बोलण्याची भूमिका आहे आणि इमेज आहे. पण जिकडे अशा विषयावरती ज्यावेळी आल्यानंतर मी त्यांची काही पत्रकार परिषद बघितली नाही किंवा त्यांचं जे
पाटोळेजींचा किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा पण बघितलं नाही, म्हणून मी बोलणं उचित होणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की कोणी किती बोलायचा अधिकार आहे, पण ते बोलत असताना टायमिंग काय असलं पाहिजे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याला आधार काय असलं पाहिजे, या दोन्ही आधार याचंही विश्लेषण पुढे करायला पाहिजे. दॅट्स व्हॉट. म्हणजे ज्येष्ठ म्हणजे ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मी त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे, त्यांचा राज्यमंत्री म्हणून घेऊन, आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे आणि पटोळे साहेब पण मी जसं सांगितलं का त्याचा संदर्भ कुठचा आहे काय ते बघितल्यानंतरच त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं उचित होईल. अजित पवारांचं नॉट पुढच्या घडामोडी सगळ्या होत्या आणि नंतर अध्यक्षपदाचा राजीनामा, यामुळे तुम्ही राष्ट्रवादीत आपण बराच काळ राहिलेला, या सगळ्याकडे कसं बघता? नॉट रिचेबल असणं आणि राजीनामा देणं याचा काही संदर्भ आपल्याला लागतो का, किंवा कशा पद्धतीने? तुम्ही ऑन रेकॉर्ड विचारताय का ऑफ द रेकॉर्ड विचारताय? मलाही माहीत आहे, पण या सर्व गोष्टीचा मी जसं सांगितल्याप्रमाणे की एक गोष्ट नक्की आहे की पवार साहेबांना मी जेवढं जवळून पाहिलेलं आहे की कुठच्याही प्रकारे त्यांनी एकदा भूमिका, अर्थात लोक सांगतात हे बोलतात, पण त्यांचा ते स्पष्ट बोलण्याची भूमिका आपण घेतो. आणि म्हणून तुम्ही जर कालही देखील त्यांच्या पुस्तकातून जर तुम्ही पाहिलं असेल की ज्या गोष्टी त्यांना आवडल्या नाही त्यांनी परखटपणे मांडण्याचं काम केलं. काही गोष्टी कदाचित जे जसं मी म्हटल्याप्रमाणे आम्हालाही माहीत नसेल, पण यांचा संवाद जो आहे पक्षप्रमुख आमचे आदरणीय उद्धवजी आणि विशेषतः पवार साहेबांचा हा एकदम चांगला असल्यामुळे म्हणून अनेक गैरसमज झाले. आणि तुम्ही पाहिलं असेल की पुस्तकाचं झाल्यानंतर पहिली माहिती ही आदरणीय उद्धवजींना त्यावेळी पवार साहेबांनी स्वतःहून दिली. नंतर पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांना फोन करण्याचं काम केलं, म्हणजे जयंत पाटीलांनी जे सांगितलं. तर संवाद चांगला आहे, म्हणून मला असं वाटत नाही की ह्याला त्याच्याशी जोडून आपण करता येईल. पण नक्की ज्यावेळी अशा गोष्टी समोर येतील जे आज नाही आहे, तर त्याला विश्लेषण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर करायला पण आवडेल आणि मग त्यात पण काही गोष्टी आपण बोलू शकतो. पण तूर्त देखील मला स्पष्ट माहिती आहे की काही जरी झालं तरी पवारसाहेब पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा अशावेळी साथ सोडणार नाही. आणि ती त्यांची जी एक वज्रमुठ जी तुम्ही जे म्हणता किंवा जी भक्कम एक युती म्हणून म्हणा ती कायम राहील. शरद पवारांचे अनेक स्ट्रोक तुम्ही बघितलेले ते संदर्भात लावता येत नाही. तुम्ही आता इतकं वर्ष राहिलेला, तुम्ही अनेक बघितले असतील बदल. आता सुद्धा शरद पवारांची भूमिका घेतल्यानंतर एकही विरोधी पक्ष मोठे नेते तोंड उघडायला तयार नाही की त्यांना कळतच नाही की काय बोलायला पाहिजे. काय नेमकं एवढं म्हणजे शरद पवारांच्या बद्दल घाबरून असतात? एक आधारस्तरीय असलेली भीती त्यांच्याबद्दल स्वाभाविकच आहे. कारण ज्यावेळी या एका व्यक्तिमत्वाचा एवढे वर्षाचा गाडा अनुभव आणि एवढ्या गोष्टी ज्या वर खाली होत असताना देखील त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ते पेरून ते उभे राहिलेले, तर यावेळी अचानक अशा प्रकारे जाणं तर एक धक्काच आहे, म्हणजे आमच्या सर्वांसाठी धक्का आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की लगेच त्याच्याबद्दलचे कुठेतरी कन्क्लुजनला येणं. आता आपण जसं अगोदरच्या पत्रकारांनी विचारलं नॉट रिचेबल होतं, आता त्याचा दादानी स्पष्टीकरण दिलं, मग आता त्याच्याबद्दल आपण काय म्हणाल? त्यानंतर त्यांनी वारंवार सांगितलं मी करणार नाही काय नाही. अच्छा, एवढंच नाही तर अशा ज्या काही गोष्टी आणि अशा बोलल्यानंतर कालची जर तुम्ही सभा जर बघितलं, अत्यंत इम्प्रेसिव्ह भाषण हे राज्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी धार दाखवण्याचं काम आदरणीय अजितदादांनी केलं आणि त्यांनी सर्वांचा समाचार घेतलं, सर्वांना सांगितलं. म्हणजे त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या बद्दल ही स्पष्ट सांगितलं की बाबा मुख्यमंत्र्यांनी हे त्यांचे वैयक्तिक नाही, प्रॉपर्टी नाही आहे, त्यांनी कसं वागावं काय वागावं हा त्यांचा घरातला विषय जरी असला तरी राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहात, तुम्ही 11 कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिकडे जाता बोलता, याही बाबतीत त्यांनी उच्चार करण्याचं काम केलेलं आहे. आपण आता बोलताना असं म्हटलं की पुस्तकामध्ये त्यांनी आणखीन एक भाग यावा का, आणि त्यामध्ये अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल त्यांनी लिहावं का नाही येऊ नये? त्यांनी त्यांच्या जीवनातल्या अनेक असे अष्टपैलू आहेत, ह्या एका दोन पुस्तकामध्ये होऊ शकत नाही. त्याला एक पूर्ण खंड तयार करावा लागेल. जसं आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण ग्रंथ म्हणतो तसं एक ग्रंथ, राजकीय ग्रंथ ते तयार करू शकतात. एवढं त्यांच्याकडे ज्ञानाचा भंडार आहे. आणि मला असं वाटते कधीतरी त्यांनी ते तरुण पिढीसाठी पण द्यावं, पण कशा प्रकारे द्यावं. सर्व वादग्रस्तच वक्तव्य किंवा वादग्रस्तच त्यांच्या जीवनातल्या गोष्टी नाही, अनेक काही चांगल्या गोष्टी पण आहेत, तेही देखील नजीकच्या काळामध्ये असतील. आणि त्यांनी आणि काही लोकांनी आणण्याचं पण काम केलेलं आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, ज्यावेळी 60व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पण केली आणि 75व्या दिवशी पण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.